मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात या मॅच मध्ये ज्या खेळाडूंना अगदी मेडल ओव्हर हाताळली आणि महत्वाची विकेट नितीन वाड्रेसारखा एका मातबर खेळाडूला बाद केला आणि मॅच मध्ये संघाला पुनरागमन करून दिलं. तो खेळाडू अर्थातच मॅन फ्रॉम मेनवली ऑलराऊंडर तन्मय चौधरी हा ठरला आहे सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचा मानकरी. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थरार रंगतोय महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल क्रमांक 2 खोडियार माता 11 खानापूर विपक्ष शिव इंटेरियर. आणि या मॅच साठी आता पुन्हा एकदा जाऊयात व्हॉइस ऑफ सातारा सर्वज्ञ अनिकेत कामटे सरांकडे. तर या मैदानामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 दुसरी सेमीफायनल महत्वाची सेमीफायनल मैदानामध्ये रंगते. जबरदस्त मॅच एका बाजूला शिव इंटेरियर हा संघ सेमीफायनल क्रमांक 2 चा महत्वाचा सामना इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जो संघ जिंकेल ना जो जीता वही सिकंदर जो संघ जिंकेल तो मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये आयांश 11 या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. सुपर क्लासिकल मॅच निखिल बॉलिंग ट्रॅक वरती भुईंज गावचा खेळाडू निखिल स्टेडगे तर समोर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी बॅटिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. अर्थातच बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर अनिकेत गाढवे. अनिकेत आणि मयूर या दोघांची जोडी महत्वाची मॅच आहे. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक घेत आहेत कॅच सोहम यांच्याकडून ड्रॉप होतोय महत्वाच्या क्षणी. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय संधी होती कॅचचा प्रयत्न केला गेला परंतु तो कॅच ड्रॉप झालाय. महत्वाची मॅच आहे सेमीफायनलची मॅच आहे मेगा फायनलचं तिकीट मिळणारी मॅच आहे. आणि आता या कॅचचा उपद्रव काय असेल स्ट्रायकिंग एंड वरती आता मयूर शिव इंटेरियर संघासाठी आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. ज्या पद्धतीने यंग खेळाडू युवा खेळाडूंनी देखील प्रभावित केलंय आणि युवा खेळाडूंची निश्चित चर्चा होणं गरजेचं आहे. निखिल शेडगे यांना निश्चित आपण पाहतोय ती संधी निर्माण करून दिली होती परंतु तो कॅच थोडासा ड्रॉप झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आणि त्यासोबतच डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ब्लॉक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सातत्याने हे दोन्ही खेळाडू याच ग्राउंड वरती अनेक स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळालेत. सराव देखील इथंच केला जातो आणि निश्चित एकमेकांची जुगलबंदी पाहायला मिळते. 4 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना अप्रतिम मॅच आहे. जो जीता वही सिकंदर जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करणारा संघ असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी व्यासपीठावरती सायकल देखील पाहायला मिळते त्यासोबतच आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी. हो 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 यावेळेसचा बॉल
अगदी आपण पाहतोय पंचतटस्थ आहेत आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. सफल झाले खेळाडू आणि त्यानंतर अगदी चांगली लाईन वाईड यॉर्करची लाईन मैदानामध्ये पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. सुपर क्लासिकल मॅचेस, वाई प्रीमियर लीग, WPL, आजचा मेगा फायनलचा ग्रँड फिनालेचा दिवस. जो जीता वही सिकंदर, जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आयांश V11 या संघाच्या विरोधामध्ये 2 हात करणारा संघ असणार आहे. हो, यावेळेस स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजनला कोणतीही धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल येतोय, जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि लगातारचे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा लागली 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. दोन्ही टीम्स तगडे आहेत, दोन्ही टीम्स मध्ये ताकद आहे, क्षमता आहे. मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी या दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्न आणि पराकाष्ठा केली जाते. आणि आता पॉवर प्ले ओव्हर संपली पहिली, त्यानंतर क्षेत्ररक्षण खुलं झालंय आणि क्षेत्ररक्षण खुलं झाल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आलाय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, त्यासोबतच स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. क्रॉस मिड विकेट देखील पाहायला मिळतोय डीप मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये कवटेगावचा फिरकीचा जादूगार, बोटांची जादू या खेळाडूकडून सातत्याने दाखवली जाते. प्रवीण पोळ, लेग कटर साठी माहीर असणारे खेळाडू. बॉल गुड लेंथ वरून बॉल टर्न करण्याची कला उगवते या खेळाडूकडे. समोर मयूर, दोन्ही तगडे खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. सुपर क्लासिकल मॅच. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि 30 सर्कल मध्ये, वा काय बॉल हाताळलाय, अप्रतिम बॉल. आणि इथं मयूर जाधव बॅक टू डग आउट. जबरदस्त मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी मयूर जाधव यांची विकेट येते. ओव्हर नंबर 2, पहिल्याच बॉलवरती प्रवीण पोळ यांना सफलता मिळाली. जबरदस्त कामगिरी, फिरकीचा जादूगार, बोटांची जादू मैदानामध्ये चालली आणि आयकॉन प्लेअरला थांबवलंय. अप्रतिम कामगिरी केली जाते प्रवीण पोळ यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यश गायकवाड षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहेत. 5 वडगावचा खेळाडू मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. जो संघ जिंकेल ना तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून आपण या संघाकडे पाहणार आहोत. या वेळेचा बॉल अगदी यष्टीरक्षक बीट झाले, त्यानंतर सुमित पवार आले बॉलला थांबवण्यासाठी. वाईट बॉल +1, टोटल 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळणार आहेत. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत, 6 रन. सुपर क्लासिकल मॅचेस, काय मॅचेस आहेत पहा. प्रत्येक 16 टीम्स आणि 16 टीमचे आयकॉन या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, झुंजले आणि त्यातून या टॉप 4 टीम्स आहेत. त्यामध्ये आयांश 11 अर्थातच अमोल वाडकर आणि विक्रम मांढरे यांचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. परंतु ही मॅच तितकीच जबरदस्त आहे. संदीप चव्हाण बावड्या यांच्या मालकीचा असणारा संघ अर्थात खोडियार माता 11 खानापूर, ज्या संघानं अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि एका परिवाराचे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन देखील राहिलेत खोडियार माता 11. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संघ मालक अर्थातच शिवानीताई भोकरे गुजर यांच्या मालकीचा असणारा संघ शिव इंटेरियर सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच खेळतो. हा बॉल ऑन साइडला इस्को लपेटला, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पकडला जातोय कॅच. इलेव्हेशन मिळालं, त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले, पकडला कॅच, इम्पॉर्टंट विकेट. दुसरा झटका, मयूर बाद झाले, त्यानंतर अनिकेत लेम स्टँडर्ड बॅटर यांची देखील विकेट येते. दोन झटके लागले स्कोरबोर्ड 6 धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. अगदी खोडियार माता 11 खानापूर या संघानं या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे पहा. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आयांश 11 पहिल्या 2 ओव्हर मध्ये थोडेसे गडबडले, त्यानंतर धावफलकाला चांगला आकार आणला गेला. 55 धावांचं लक्ष ठेवलं आणि तदनंतर बॉलिंग युनिटनं अप्रतिम कामगिरी केली
आणि इथं देखील आपण पाहतो बॉलिंग युनिट निश्चित चांगली कामगिरी करते टीम खोडियार माथा 11 खानापूर या संघासाठी. परंतु आता शिव इंटेरियर संघाच्या मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 2 महत्वाच्या विकेट तर आलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये कळंबे गावचे हे देखील खेळाडू आहेत नितीन शिवथरे. नितीन शिवथरे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. स्ट्रोक फसलाय बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत पकडला जातोय कॅच प्रवीण पोर आपतो गुरु काय कामगिरी केली जबरदस्त कामगिरी प्रवीण पोर कवठेचा सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोटांची जादू फिरकीची जादू दाखवतोय. 3 महत्वाच्या विकेट या ओव्हरमध्ये हॅट्रिक जबरदस्त कामगिरी लगातारच्या 3 विकेट मैदानामध्ये पाहायला मिळालेत. ओव्हर नंबर 2 जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. प्रवीण पोळ दुसरी हॅट्रिक येते या स्पर्धेमधली. पाया खेळाडूची गोलंदाजी आपण मेन स्क्रीन वरती पाहू शकतो. काय बॉल टर्न केले जात आहेत. समोर बॉल गुड लेंथला ठेवला जातो आणि त्यानंतर तिथून बॉल अगदी वळण घेतो वळसा घेतो आणि टर्न करून सरळ यष्टीरक्षकाकडे किंवा त्यानंतर मिस टाइमच स्ट्रोक होतोय. आणि वेगवान बॅटर्सला मात्र इथं निश्चितपणे थांबवणारी त्यांना विचार करायला भाग पडणारी आणि मोठे फटके खेळण्यापासून रोखणारी गोलंदाजी प्रवीण पोळ यांच्या माध्यमातून महत्वाच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये सिद्ध होत आहेत प्रवीण पोळ आणि प्रवीण यांचं प्रावीण्य विशेष आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये नवीन दाखल होत आहेत अक्षय पिसाळ. अक्षय पिसाळ पैलवान म्हणून भूमिका बजावली फिजिओथेरपिस्ट. हो प्लेस केला बॉल फक्त दिशा दाखवली. प्रोटेक्शन आहे त्या रिजन मध्ये तर त्या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आले थर्ड मॅन रिजन मधून आणि बॉल थांबवला. 1 धाव कंप्लीट केली गेली. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. वेडात मराठे वीर दौडले 7-7-9-1-7 7 रन्स बोर्ड वरती धाव फलकाला पूर्णपणे रोख लावण्याची कामगिरी खोडियार माता 11 खानापूर या टीमनं केली आहे. हो याही वेळेचा बॉल पहा काय स्विंग होतोय टर्न होतोय आणि स्विंगच्या विरोधामध्ये खेळत असताना मात्र प्रत्येक खेळाडू इथं अडचणीच्या पेचात अडकलाय. अगदी स्ट्रगल मध्ये ठेवलंय बांधून ठेवलंय बॅटर्सला. प्लेस केला जातोय समोरच्या दिशेने बॉल आणि हा देखील बॉल डॉट बॉल येतोय. यावर सफल ओव्हर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी 3 विकेट आणि 3 विकेट सोबत केवळ 3च धावा खर्च केले त्या ओव्हर मध्ये. लाजवाब गोलंदाजी. 3 महत्वाच्या विकेट आल्या त्यामध्ये मयूर जाधव यांना थांबवलं त्यानंतर अनिकेत गाडवे यांची विकेट कमवली आणि नितीन शिवथारे यांचा देखील खेळ थांबवला. 2 षटकांचा खेळ संपला आणि सिंगल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड आहे धावफलक 7 धावा 7 रन्स ऑन द बोर्ड. काय मॅच चालली आहे जबरदस्त मॅच. पहा टॉस जिंकत असताना प्रथम ज्या पद्धतीने आपण पाहतो बॅटिंगचा निर्णय कळवला आणि बॅटिंग करत असताना मैदानामध्ये निश्चित तो निर्णय आतापर्यंत तरी असफल पाहायला मिळतोय कारण महत्वाच्या 3 विकेट आलेत. परंतु आता इथं जर आपण पाहिलं ना तर अक्षय पिसाळ यांच्याकडे क्षमता आहे संपूर्ण डाव सावरण्यासाठी. या खेळाडूला स्वतःला सिद्ध करावे लागेल. अजूनही वेळ आहे. 18 बॉलचा खेळ शेष आहे. फायटिंग टोटल उभी करावी लागेल. स्ट्रोक मिस टाइम आहे ऑन साइडला खेळायला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील मैदानामध्ये वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केली जाते. 1 के 7 दोभी कंप्लीट. 9 रन स्कोरबोर्ड वरती 9 रन्स ऑन द बोर्ड. महत्वाची मॅच इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला खेळाडू लॉंग ऑनला कौ कॉर्नरला सोहम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच अगदी क्रॉस लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो. समोर डाऊन दी ग्राउंड साठी निखिल शेडके स्वतः थांबलेत आणि एक डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू थांबवलाय. हो काय बॉल हाताळलाय. लगातारचा दुसरा बॉल देखील अप्रतिमच हाताळला जातोय. या ठिकाणी सुमित पवार यांच्या माध्यमातून बेमिसाल गोलंदाजी केली जाते. अक्षय पिसाळ यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉल. पहिल्या बॉल वरती डबल आल्या त्यानंतरचा बॉल डॉट बॉल येतोय.
शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि एकाच धाब्यावरती थांबवलं जात आहे. आणि त्यानंतर मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. अगदी मिसफिल्ड झाली आहे. निश्चित त्या रिजन मध्ये साऊंड बॉक्स आणि या ठिकाणी दिसण्यासाठी अडथळे आहेत, परंतु आपण पाहतोय अगदी हातातून बॉल निसटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षण मजबूत असणं गरजेचं आहे. निश्चित सुमित नाराज आहेत, परंतु 13 धावा धावफलकावरती. रन कैसे भी हो आणे जरूर आहे. कशाही येऊ दे, परंतु रन येणं गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न. बॅटची स्ट्रॉंग एज आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. किरण यांच्या हातामध्ये. किरण सरांनी कॅच कॅरी केलाय आणि या ठिकाणी शिव इंटेरियर टीमला बसतोय 4था महत्वाचा झटका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तथा मात्र निश्चितपणे गोलंदाजांचा बोलबाला राहिला या सेमीफायनल मध्ये. जबरदस्त कामगिरी केली जाते. सुमित पवार यांना देखील सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर दर्शन धनावडे सफल झाले. 2 साईडला खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअपला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट केली आहे. 1 के 7 कहाणी आगे. दर्शन धनावडे मैदानाच्या आतमध्ये 22 सिंगल कंप्लीट केली जाईल. सुमित अप्रतिम गोलंदाजी खेळ आतापर्यंत बॉल हाताळले सगळे. 14 धावा धावफलकावरती. ज्योती ज्वेलर्स भुईंज यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एक देखणी स्पर्धा अर्थातच वाई प्रीमियर लीग. हो हा बॉल ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्येच विसावलाय. डॉट बॉल. याही ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट मिळाली आणि धावा खर्च झाले 7. टोटल टीमच्या धावा आहेत धावफलकावरती. 3 षटक रिव्ह्यू घेतला जाईल. मेन स्क्रीन वरती चेक केलं जाईल, परंतु तोपर्यंत आपण पाहूया 14 धावा 3 षटकांच्या अखेरीस. बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. स्पेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 14 धावा आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे. फायटिंग टोटल उभी राहील. स्कोरबोर्ड वरती 14 धावा आहेत.
दर्शन दनावडे स्टॅकिंग एंड वरती बॉलिंग ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज किरण शिंदे, एका बाजूला यंग टॅलेंट युवा खेळाडू आहेत दया ठेचे. जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून अंडर 25च्या टुर्नामेंट मध्ये अक्षरशः स्वतःला सिद्ध केलं आणि मोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे समोर किरण शिंदे. ओस्टोक यावेळेस फसलाय बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल सोहम खरे येत आहेत आणि कॅचचा प्रयत्न आणि कॅच होईल सफल. दर्शन धनावडे बॅक टू द आउट. अगदी किरण शिंदे सर यांना सफलता मिळते पहिल्याच बॉल वरती. स्कोर बोर्ड जैसे ते 14 धावसंख्येवरती. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये मात्र गोलंदाजी अर्थातच खोडियार माता 11 खाडापूर हा संघ चांगली कामगिरी करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील अर्थातच बंटी चव्हाण. टप्पा पडतोय अतिरिक्त उंची, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. फर्स्ट बाउन्स देखील दंडित केलं जाईल, वॉर्न केलं जाईल. खऱ्या अर्थानं किरण शिंदे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. धावफलक जैसे ते 15 धावसंख्येवरती. निश्चित चारही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत. एक बक्षीस निश्चित झाले, परंतु चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्यासाठी मैदानामध्ये प्रयत्न निश्चित करणं गरजेचं आहे. स्लोवर वन आहे, वेट केला, ऑन साइडला खेळलाय बॉल, हवेतून निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी मॅक्झिमम हिट, सिक्सर. अगदी वन हँडेड स्ट्रोक मैदानामध्ये एका हातानं रिषभ पंतच्या स्टाईल मध्ये बॉल पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार बंटी चव्हाण आणि सोमनाथ बल्लाळ यांच्या माध्यमातून एका हातामध्ये अगदी प्रेक्षक वर्गांमध्ये कॅच कलेक्ट केले जात आहेत. सोमनाथ यांच्या माध्यमातून बल्लाळ साहेब यांच्या माध्यमातून हा कॅच कॅरी केला गेला. प्रेक्षक वर्गामध्ये देखील कॅच कॅरी केलेच सकाळपासून सगळ्यांनी. बंटी या वेळेचा बॉल आउटसाइड द स्टंप आहे, परंतु डॉट बॉल येतोय. अगदी हा लाईन चांगली आहे किंवा ती लेंथ मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न. स्कोर बोर्ड 21 या धावसंख्येवरती 21. फायटिंग टोटल उभी करावी लागेल, एक सन्मानजनक स्कोर. हो बॅटची स्ट्रॉंग एज, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या पाठीमागे, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. यहां से निकली तो समजो निकल गई. 4 धावा. थर्ड मॅन मधून धावा यायला लागलेत आता. (25) 25 रन स्कोर बोर्ड वरती. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठे स्ट्रोक येतील का? बंटी यांच्याकडे क्षमता आहे. अगदी सुरूर प्रीमियर लीग या खेळाडूनं एक हाती गाजवली. अनेक स्पर्धांमध्ये 1-11 मध्ये देखील दमदार कामगिरी राहिली आहे. या खेळाडूचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. बंटी चव्हाण स्टॅकिंग एंड वरती. या वेळेचा बॉल वेल लेफ्ट केलाय, त्यानंतर बाहेरचाच बॉल आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. थर्ड अंपायर रेफर केला जातो या बॉल साठी. स्क्रीन वरती पाहिला जाईल पुन्हा एकदा हा बॉल.
एस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते. राहुल इंगवले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सातत्यानं त्यांच्या माध्यमातून सांघिक खेळ खेळला जातो. अगदी अनेक स्पर्धांमध्ये अगदी आपण पाहतो बेताज बादशाह म्हणून देखील ओळख आहे. उपस्थित आहेत. त्यासोबतच स्ट्रायकिंग एंड वरती बंटी. हा स्ट्रोक हवेत खेळला जातोय. इलिव्हेशन मिळाले. क्षेत्ररक्षक धावतात परंतु बॉल समोर पुढे पडला आणि त्यानंतर वन बाउन्स गॅदर केला. कलेक्शन केलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 के 7 कहाणी आगे. अशा धावा येणं गरजेचं आहे. 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 28. अजूनही पहा वेळ आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक फसला. यावेळेस मात्र 30 सर्कल मध्ये सुमित आलेत आणि सुमित पवार यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. बंटी चव्हाण बॅक टू डग आउट. आता मात्र टीम शिव इंटेरियर संघाला झटके लागतायत. बॅक टू बॅक नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, दाखल होत आहेत. पसरणी गावचा खेळाडू अर्थातच प्रतीक महांगडे. बंटी प्रतीक महांगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 28 धावा आहेत. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असणारे यश आता स्ट्रायकिंग एंड वरती. हे 6 बॉल महत्वाचे. फायटिंग टोटल उभी करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 34 धावा देखील या ग्राउंड वरती डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळं बॉलिंग लाईनअपला देखील संधी आहे. ज्या पद्धतीने समोरच्या संघाने जर अशी कामगिरी केली तर आपल्याला देखील तीच कामगिरी करायची आहे. हा बॉल मिडल केला. ऑन साइडला आसमानी टोला खेळलाय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा यश गायकवाडचा ब्लास्ट धमाका सिक्सर. अशा षटकारांची गरज आहे. पहिल्या बॉल वरती वार केलाय. पलटवार पाहिला मिळतोय. षटकारानं आगाज केलाय शेवटच्या स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा. स्कोर बोर्ड 34-34. पाच षटकार मैदानाच्या आतमध्ये यश गायकवाडनं ठोकलाय. शुभम मालुसरे पुन्हा एकदा तयार. यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल हवेमध्येच आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तक पेटी आहेत असतात. बॅक टू बॅक 2 सिक्सर शिव इंटेरियर टीम साठी 2 मॅग्नाफिसंट हिट पाहिला मिळत आहेत. यश गायकवाड यांच्या बॅट मधून फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न सफल होतोय. स्कोरबोर्ड वरती लागतायत टोटल 40 धावा. संपूर्ण 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती अंकुश ठेवला होता परंतु या 2 बॉल वरती धावफलकाला आकार आणलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर मैदानामध्ये आणि मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. अजूनही 4 बॉल आहेत. यावेळेस सफल झाले. त्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते. रन कैसे भी आणि जरुरी आहे आणि शिव इंटेरियर साठी टीम साठी रन येत आहेत. या ओव्हर मध्ये 41 धावा धावफलकावरती लागतायत. अगदी पहिल्या 4 ओव्हर मध्ये गोलंदाजांनी कमाल केली परंतु या ओव्हर मध्ये बॅटर यश गायकवाड यांचा बॅटचा बोलबाला. हो इथं मात्र अति फटका खेळून बसले. थोडासा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना गडबड झाली आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही स्कोर बोर्डला चांगला आकार आलाय मी म्हणेन कारण ज्या पद्धतीने फायटिंग टोटल उभी करायची आहे ना त्या फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल होते. 41 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अजूनही 3 बॉल. सुपर क्लासिकल मॅच. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल. बॅक टू बॅक शुभम कमबॅक करतायत. पहिले 2 सिक्सर आले तर नंतर वाईड आणि त्यानंतर लगातारच्या 2 बॉल वरती 2 डॉट बॉल. आणि आता आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल आहेत
आणि या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे बंटी शिवतरे यांच्याकडून. यश गायकवाड यांच्या 2 षटकारांसाठी बंटी शिवतरे यांच्याकडून 2 षटकारांना जर इथं 2 षटकार ठोकले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 41 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. सुपर क्लासिकल मॅच. लोअर फुल टॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सोहम येत आहेत त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बंटी धावतायत आणि फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन. महत्वाचा झटका लागलाय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. लास्ट बॉल अंत भला तो सब कुछ भला. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करून सामन्याला एक चांगली टोटल उभी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. 42 रन स्कोर बोर्ड वरती लागतायत. 42 रन्स आर ऑन द बोट. ओ या वेळेचा बॉल यस ओ युटी आउट. फलंदाज बाद आणि इथं षटक क्रमांक 5 चा पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 42. मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 43 ची गरज आहे. काय मॅच आहे पहा. सेमीफायनल क्रमांक 2 या आधीची मॅच देखील 55 धावांची मॅच आणि त्या मॅच मध्ये देखील गोलंदाजांनी कमाल केली. प्रेशर देखील बिल्ड केलं परंतु इथं खोडियार माता 11च्या 4 पहिल्या ओव्हर अप्रतिम हाताळला. शुभम यांना देखील 2 षटकार आले परंतु त्यानंतर कमबॅक करणारे बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाले. आता इथं पहा 43 धावांचं लक्ष ठेवण्यात येत आहे. 30 बॉल आणि 43 रन्सची गरज आहे. दोन्ही टीम्स तितक्याच मातब्बर तितक्याच बलाढ्य. दोन्ही टीम्स मध्ये क्षमता आहे आणि ज्या पद्धतीनं सामने पुढे चाललेत ना अगदी सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे मॅचेस आहेत. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. अगदी तराजूच्या दोन्ही बाजूला सामने झुकतायत.
अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग पहिलं पर्व, पहिल्या पर्वातील दुसरी सेमीफायनल. अगदी युट्यूबद्वारे देखील अनेक प्रेक्षक वर्ग आज जोडले गेले आहेत. त्यांचं सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. मैदानावर देखील उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या सेमीफायनल क्रमांक 2च्या थरारामध्ये. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा. अवघ्या 42 धावा लागल्या धावफलकावरती, परंतु लढाई तगडी लढली जाईल यातील मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी यश गायकवाड सज्ज असेल तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खोडियार माता 11 खानापूर संघाकडून ऋषभ चव्हाण आणि सोबतीला शुभम मालुसरे. पहिला बॉल असेल तयार, 43चा करायचा आहे बचाव. बॅटची कडा घेतली, परंतु अगदी काही इंच दूर राहिला बॉल कीपर पासून. कीपर मयूर जाधव आयकॉन यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली. यश गायकवाड खऱ्या अर्थानं या खेळाडूने छाप सोडली आपल्या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आतापर्यंत सर्वच मॅचेस मध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये संघाला सफलता मिळवून देण्यात यशला यश आलंय. यावेळेला मात्र बटका खेळला हवेमध्ये आहे. अगदी लॉंग ऑन वरती खेळाडू नाहीये. 1 बाउन्स, चेंडू फरार, सीमा पार, चौकार, 4 धावांसाठी. यावेळेला मात्र बागफुटवरती आले आणि पंच केला बॉल. जबरदस्त स्ट्रोक ऋषभ चव्हाण. जबरदस्त स्ट्रोक. आता मात्र वाईड लॉंगॉनचा खेळाडू थोडासा फायनल उभा असेल लॉंगॉनच्या दिशेने. वाईड लॉंग ऑफ देखील अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये थोडंसं पाहायला मिळेल अक्षय. यावेळेला पुढे टाकला, लॉफ केला, लांबच लांब, दूरच दूर फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. ऋषभ चव्हाण खानापूरचा बकासूर मैदानामध्ये आक्रमक फटकेबाजी करतोय, षटकार येतोय. आता स्कोरिंग पार्टनर म्हणून गेले 2 दिवस आमच्यासोबत स्वरंजन गायकवाड, कळंबे गावचे एक परफेक्ट ऑलराऊंडर, अगदी ओपनचं क्रिकेट गाजवणारे खेळाडू आज मात्र या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण योगदान देतात. त्यांच्या माध्यमातून गुणलेखनाचं काम केलं जातं. यावेळी फटका बसलाय, संधी आहे, अगदी बॉलच्या खाली खेळाडू येईल. यावेळी मात्र कॅच पकडला जाईल. यश गायकवाड, बॉलर विन्स द वॉर. जबरदस्त गोलंदाजी अखेरचा असू मात्र यशच्या चेहऱ्यावरती. जबरदस्त खेळ अगदी आपण पाहतो मैदानामध्ये. मॅच एकतर्फी होणार नाही यात मात्र शंका नाही. जबरदस्त लढत लढली जाईल, कारण असं म्हणतात ना, छोटी सी मुसीबत उसे डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, जो हार को सामने देखकर भी लड़ जाए उसे अनाड़ी कहते हैं, खिलाडी कहते हैं. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल आयकॉन कॅप्टन निखिल शेडगे. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण झालं, त्यानंतर मात्र यश गायकवाड यांनी मैदानाच्या आतमध्ये विकेट पटकावल्या. अगदी पहिल्या बॉलवर देखील संधी निर्माण केली गेली, परंतु 4थ्या बॉलवर अखेरीस ती सफलता मिळाली. लक्ष छोटं आहे, 43 धावांचं लक्ष आहे, परंतु अगदी त्यापैकी 10 धावा तर आल्यात धावफलकामध्ये. आणि आता आयकॉन कॅप्टनच्या खांद्यावरती असेल मदार. समोर यश गायकवाड पुन्हा तयार. थोडस आपण स्पीडअप घेऊया. नक्कीच टायमर लावला जातोय. अगदी पहिलाच बॉल अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे, संपर्क मात्र नाही आहे. अगदी थोडीशी हाफ हार्टेड अपील जरूर पाहायला मिळाली, ती फेटावून मात्र लावली जाते. अगदी डॉट बॉल येतोय. षटक अगदी पहिलं प्रगतीपथावर असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी गारद झालाय. अजून एक कमालचा खेळ बाकी आहे ओव्हर मध्ये. यावेळी लॉफ्ट केला बॉल, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ओहो व्हॉट अ शॉट यार. लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन द राइज डाउन द ग्राउंड.
आणि यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आउट ऑफ द ग्राउंड निखिल शेडगेची आयकॉनिक खेळी मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. पहिला षटक अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी आले 2 षटकार आणि 1 चौकार त्याबरोबरच विकेट देखील आलेली आहे. महत्वाची विकेट मैदानामध्ये. परंतु निखिल शेडगे खऱ्या अर्थानं आतापर्यंत या खेळाडूची बॅट शांत आहे परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती का हा मात्र आता प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडलाय. त्याचं उत्तर निखिल या मॅच मध्ये निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करतील. षटक क्रमांक 2 आता मात्र मॅच बॉल दाखल झाला अगदीच दह्याचा एक अंडर 19चा वेगवान गोलंदाज ज्या गोलंदाजाने अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रभावित केलाय. दर्शन धनावडे गोलंदाजीसाठी तयार. तर स्ट्राईक वरती आतापर्यंत ज्या खेळाडूंना खोडियार माता 11 खानापूर संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे 2 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला शुभम मालुसरे स्ट्राईक वरती दाखल. 16 धावा आल्यात. अजूनही 24 बॉल 27 ची गरज आहे. पहिलाच बॉल अगदी हाफ ट्रॅकर फक्त दिशा दाखवली पेस ओपन केला दरम्यानच्या दिशेने पाठलाग करावा लागेल अगदी लॉंग चेस फिल्डरसाठी परंतु तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला ताळमेळामध्ये थोडीशी गडबड परंतु अखेरच्या क्षणामध्ये मात्र अगदी सुरक्षितरित्या घरट्यामध्ये होतात दाखल. 3 धावा अगदी जोडल्या जातील धावफलकामध्ये. 19 ऑन द बोर्ड. 24 ची आता गरज येणाऱ्या 23 बॉल मध्ये. यावेळेला पहा लो बाउन्स बॉल खाली देखील राहिला होता परंतु समय सूचकता दाखवली शुभम यांनी. सिंगल डबलचा खेळ देखील अगदी खेळता येणं महत्वाचं राहतं क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षणात मात्र थोडेसे फेरबदल नक्कीच पाहायला मिळतील. डावखुरा हाताचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं की कर्णधार आणि गोलंदाजासाठी मात्र नक्कीच कसोटीचा काळ पाहायला मिळतो. सातत्याने फेरबदल क्षेत्ररक्षणात पाहायला मिळतात. पॉइंट कव्हर वाईड लॉंग ऑफ अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळेला अगदी सफल झाले अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी दिशा यावेळेला बॉलची खराब आहे. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा येतोय. 20 ऑन द बोर्ड. 23 ची अजूनही गरज. अगदी अवघड दुसरं षटक प्रगती पथावर आहे. खोडियार माता 11 खानापूर संदीप दादा चव्हाण भावड्या यांचा संघ पहिल्या सामन्यात या संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स बॅक केलं या संघानं जबरदस्त कामगिरी. दुसरीकडे अजूनही अपराजित आहेत शिव इंटेरियर. हो हो इथं मात्र लाजवाब हाताळलाय बॉल. अप्रतिम गोलंदाजी केल्या या बॉल वरती अगदी पुढ्यात टाकलेला लो फुल टॉस फटका मात्र खेळता आलेला नाहीये. शिव इंटेरियर अर्थातच पहिल्या महिला संघ मालिका प्रीमियर लीगच्या वाईच्या इतिहासामध्ये सन्मान्य शिवानीताई भोकरे गुजर यांचा संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिला. नक्कीच विजय रथावर स्वार राहिला हा संघ. यावेळेला मात्र चांगला फटका खेळला. हवेमध्ये आहे जरूर परंतु गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील परंतु या रेस मध्ये बॉल मात्र निष्ठून जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं आता कर्णधाराला साजेशी खेळी निखिल करताना पाहायला मिळतात. अगदी रणनीती स्पष्ट केली की आतापर्यंत संघ मालकांनी विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरच्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं कम दावर कम मान जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मात्र निखिल मैदानात उभा राहिलाय. चांगली खेळी मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट गॅप शोधण्यावरती भर दिला जातोय. अगदी वाऱ्याच्या प्रभाव सोबत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात निखिल. यावेळेला फ्लिक केलाय अगदी सर्कलच्या आतमध्ये कोणताही खेळता तैनात नाहीये. डीप मधून प्रोटेक्शन येईल जरूर. एकाच धावेवरती थांबावं लागेल. चांगली फेकी अगदी मजबूत खांद्याचा थ्रो तिथं मैदानामध्ये पाहायला मिळतोय डीप मधून. स्कोर आपण पाहिला तर धावफलकावर धावा आहेत 25.
अगदी युवराज इतापे यांचं देखील आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळतील. अगदी शुभम साठी जर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर डीप मध्ये थोडस पाहायला मिळेल. डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काव कॉर्नर, डीप मिड विकेट. आणि इथं मात्र अगदी फ्लिक केला फटका. डीप मिड विकेटचा खेळाडू इंटरेस्टेड असेल या बॉलवरती झडप घालण्यासाठी. एक धाव तरी येते. अगदी चांगली फेकी. एकावरतीच या बॉलवर थांबावं लागेल. 26 वरती धावफलक एक सरकते. अजूनही 17ची गरज आहे. खेळ अजून बराच बाकी आहे मॅच मध्ये. हो, या वेळेला मात्र वेगानं हाताळलाय जरूर, परंतु दिशेवरचं नियंत्रण इथं गमावून बसले दर्शन. वाईड बॉलचा येतो इशारा. अवंतर धावेमध्ये पडते भर. आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळावी लागेल. सातत्यानं चांगले चेंडू हाताळावे लागतील. पराभव स्वीकारून चालणार नाही. शेवटपर्यंत लढावं लागेल. कारण पराभव हा नेहमी मनामध्ये होत असतो, तो रणांगणात कधीच होत नाही. जर मनामध्ये तुम्ही पराभव स्वीकारला तर रणांगणात जिंकू शकत नाही. इथं मात्र चांगला फटका खेळलाय. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा थोडंसं फंबल जरूर, परंतु सावरले. अखेरच्या क्षणामध्ये एकच धाव खर्च केली आहे. एकावरतीच मानले जाते. समाधान आणि सेन्सिबल क्रिकेट नक्कीच खेळलं जातं. निखिलच्या माध्यमातून षटकाची सांगता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील 2 षटकानंतर. स्कोर आपण पाहतोय 28. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. अगदी ही मॅच निष्ठून गेल्यानंतर पराभव कोणाचा होईल, विजय कोणाचा होईल हे मात्र येणारी वेळच सांगेल. परंतु लढाई कशी लढली गेली हे मात्र निश्चितपणे शेवटपर्यंत आठवणीमध्ये राहील. ती लढाई अखेरच्या चेंडूपर्यंत लढण्याचा मनसुबा शिव इंटेरियर संघाचा पाहायला मिळेल. कारण फायनलचं तिकीट दाबावरती आहे. अर्थात पहिलं ऐतिहासिक पर्व आहे. तब्बल 1 लाख रुपये रोख रक्कम पारितोषिक आपण पाहणार आहोत. आणि त्या पारितोषिकासाठी लढाई लढली जात असताना ज्योती ज्वेलर्स बुल्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या फायनल मध्ये अमोल दादा वाडकर, विक्रम दादा मांढरे अर्थात विराजमान आहेत. अयान शिलेवन, वाई मांढरदेव. त्यांच्या समोर मात्र येणार कोण हा मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच काही क्षण दूर आहे. षटक क्रमांक 3 साठी आता पर्याय निवडलाय बोपर्डी गावचा अनिकेत अर्थात बाबू गाडवे. षटक क्रमांक 3 साठी समोर निखिल शेडगे, कॅप्टन ऑफ टीम खोडियार माता 11 खानापूर. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आज वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम अनेक खेळाडूंनी केलं. परंतु त्याबरोबर सकाळच्या सत्रात बायकर मॅन ऑफ इंडिया केतन म्हात्रे सरांची देखील या मैदानाला पायधूळ लागली. आणि निश्चितपणे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यात त्यांनी देखील मोलाचा वाटा उचललाय. यावेळेला अलाउन कार्पेट फटका खेळला. यशच्या माध्यमातून मिसफिल्ड बॅकअप दिला जाईल. अक्षय पिसाळच्या माध्यमातून 2 धाव मात्र जोडल्या जातील. तोपर्यंत अगदी सकाळी आपण पाहिलं थेट अगदी मांढरदेव मध्ये दर्शनासाठी आले होते. त्यानंतर मात्र निश्चितच विनंतीला मान देऊन सन्माननीय केतन म्हात्रे सर या मैदानावरती दाखल झाले. अगदी पहिल्या मॅचचा आजच्या दिवसात नाणेफेकीचा कौल देखील आपण त्यांच्या माध्यमातून होताना पाहिला. लॉफ्ट केला. यावेळेला अगदी चिप शॉट. डीप मध्ये मात्र चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहतोय. अगदी एकच धाव याही बॉलवरती मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथं मात्र पाहायला मिळत आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करावे लागत आहेत, परंतु संयमी खेळ मैदानामध्ये केला जातोय असं मला हरकत नाही दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आणि यावेळेला यस ड्राफ्ट केलाय. हवेमध्ये उंच उडालाय, फेकून दिलाय. ओव्हर काव कॉर्नर, हायर अँड हँडसम सिक्सर. शुभम मालुसरे छब्बाट मधून. अगदी प्रेडिक्शन इथं केलं गेलं तर प्रेडिक्शन मात्र सक्सेसफुल झालंय.
अगदी आमचे गुणलेखक स्वरंजन गायकवाड गुणलेखकाची भूमिका पार पडत असताना पहा अभ्यास मैदानामध्ये नक्कीच बराच वेळ षटकार आला नव्हता, षटकाराचे वेध लागले होते, ते प्रिडिक्शन केलं गेलं, तो आला देखील. यावेळेला मात्र अगदी अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला डीपमध्ये यश गायकवाड लॉंगॉनवरती थांबवेल बॉलला, इथं मात्र एक सिंगल येते आहे, त्या सिंगल बरोबरच धावफलक पुढे सरकतोय 38 धावांवरती. ओके 5 पावलं दूर आता फायनल पासून. कोडियार माता 11 खानापूर युवा आणि अनुभवी खेळाडूंचा अतिशय चांगला ताळमेळ या संघाने साधलेला आहे. अनेक लिजेंडरी क्रिकेटर्सचा भरणा या संघामध्ये या दरम्यान अगदी सफल झालेत. निखिल दाद जरूर मागितले जाते वाईड साठी, परंतु पंच मात्र सांगतील येस इट इज अ फेअर बॉल, विदिन द लाईन आहे, अगदी यष्टांच्या वरून हाताळला जातोय हा बॉल. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी. डीजे थँक्यू डीजे. स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून अगदी अनेक प्रेक्षक जोडले जातात या स्पर्धेसाठी. प्रीतम लोखंडे, भूषण पारंदे, मोहन जाधव आणि टीम यांचं मोलाचं कार्य राहिलं या स्पर्धेसाठी. इथं सावध पवित्रा बॅक टू द बॉलर खेळलेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, डॉट बॉल, त्याबरोबर षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ थांबला आहे. 38 धावा फलकावर येणारे 12 बॉल मध्ये 5 ची गरज. इथं मात्र ड्रिंक्स ब्रेक अगदी छोटासा घेतला जाईल. 2 मिनिटाचा वेळ नक्कीच दिला जातो ड्रिंक्स साठी. बारा बॉल मध्ये 5 ची गरज आहे. त्या गोलंदाजीसाठी येतोय बंटी चव्हाण. अगदी या आधीच्या मॅच मध्ये 3 विकेट्स आपल्या ओव्हरमध्ये ज्या खेळाडूने पटकावल्या, तो खेळाडू गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल शुभम मालुसरे, जास्त उशीर केला नाही. अगदी तिसऱ्या षटकातल्या 4थ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती चढवला हल्ला. मॅच फिनिश. कोडियार माता 11 खानापूर, संदीप चव्हाण बावडे आणि टीम फायनल मध्ये दाखल. ज्योती ज्वेलर्स वीज प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचे फायनलचे 2 संघ आता आपल्या समोर येत आहेत. एका बाजूला कोडियार माता 11 खानापूर, समोर आयांश 11.